नमस्कार मंडळी, मी वैभव तत्ववादी तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो जल्लोष गणरायाच्या या कार्यक्रमात। मंडळी, वर्षाच्या सुरुवातीला आपण कॅलेंडर विकत घेतो आणि त्यात पहिली गोष्ट जी बघतो ती म्हणजे गणेश चतुर्थी कधी आहे। कारण बाप्पा म्हणजे आनंद, उत्साह, जल्लोष, पवित्र आणि मंगलमय वातावरण। आणि आज आहे गणेश चतुर्थी। आजपासून या जल्लोषाला सुरुवात होते आणि पुढचे 10 दिवस तुम्ही आणि मी एकत्र धमाल, मस्ती आणि जल्लोष करणार आहोत फक्त झी मराठीवर जल्लोष गणरायाच्या कार्यक्रमात। गणपती बाप्पा मोरया। श्री गणेशाय नमः। ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम माधवाय नमः। ओम गोविंदाय नमः। ओम विष्णवे नमः। ओम मधुसूदनाय नमः। ओम त्रिविक्रमाय नमः। ओम वामनाय नमः। ओम श्रीधराय नमः। ओम ऋषिकेशाय नमः। ओम पद्मनाभाय नमः। ओम दामोदराय नमः। ओम संकर्षणाय नमः। ओम वासुदेवाय नमः। ओम प्रद्युम्नाय नमः। ओम अनिरुद्धाय नमः। ओम पुरुषोत्तमाय नमः। अधोक्षजाय नमः। ओम नारशिवाय नमः। अच्युताय नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम उपेन्द्राय नमः। ओम हरये नमः। ओम श्री कृष्णाय नमः। प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री चंदा एतेषां प्राणायामे विनियोगः। ओम भू ओम भुवा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। जी मराठी प्रतिवार्षिक संवत्सरिक महागणपती देवता पार्थिवेश्वर देवता प्रीत्यर्थम महागणपती पूजनंच गणपती स्थापनंच पूजनंच करिष्ये। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महागणपते नमः। प्रणप्रतिष्ठा मंत्रस्य देवताभ्यो नमो नमः। अक्षतान् समर्पयामि। महागणपते नमो नमः। पूजार्थे पुष्पं समर्पयामि। प्रसन्न पूजार्थे दूर्वां समर्पयामि। महागणपते नमो नमः। प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा। महागणपते नमो नमः। पूजन झालेलं आहे। आता आरतीला सुरुवात करायची आहे। सुख करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर विशेंदुराची करणी धरके माळ मुक्ता फळाची। जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव रत्न कथित भरा तुझ गौरी घुमरा चंदनाची उडी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋणजुणती मुकुरे चरणी घागरिया। जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दासा माझा वाटवा हे सदना संकटी भावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती। जय देव प्रथम तुला वंदितो कृपाळा प्रथम तुला वंदितो। बाप्पाची आरती झालेली आहे। वातावरण अत्यंत पवित्र आणि मंगलमय झालेलं आहे आणि या आनंदात भर घालण्यासाठी आपल्याबरोबर काही पाहुणे कलाकार आलेले आहेत। मित्रांनो, आम्हा कलाकारांचं कसं असतं ना की रोज आयदर शूटिंग असते किंवा नाटकाचे प्रयोग असतात, त्यामुळे आमच्यासाठी एक तारेवरची कसरत आहे। आणि आपल्याबरोबर आज जी मंडळी आली आहे ती ही तारेवरची कसरत रोज रोज करत असतात। ते सारखे म्हणत असतात, रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी या घरची। हा, तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। बाप्पा जसे विराजमान झाले तसेच आपले पाहुणे देखील आज इथे विराजमान झालेले आहेत। बाप्पा म्हटल्यावर आठवणी असतातच, तुमच्या देखील आहेत, माझ्या आहेत, आपल्या पाहुण्यांच्या देखील असतील। तर गणपती बाप्पा मोरया म्हटल्यावर त्यांना काय आठवतं आपण त्यांनाच विचारूया। तेजश्री, ए बाई, पहिले तुला काय आठवतंय का नाही आठवतंय? का ते पण विसरलीस? मला श्री आठवत नाहीये पण गणेश आठवतोय। ही बाप्पाची किमया। एक छान आठवण सांगू, तर लहानपणापासून ना बिल्डिंगच्या गणपतीचं मेन एक आपलं अट्रॅक्शन असतं माहितीये, गणपती आणायला जाणं आणि त्याच्या विसर्जनाला जायचं। तर
वर्षभरात मी पुस्तक कधी हातात घ्यायचे मला आठवत नाही, पण गणपती आणायच्या आणि त्याच्या विसर्जनाच्या दिवशी उठल्यापासून घ्यायचे. अभ्यास किती करायचे माहित नाही, पण आई बघ मी आज दिवसभर अभ्यास करते म्हणजे मला आई संध्याकाळी जाऊ ना, जाता आई जाऊ ना. त्यामुळे ही खूप छान आठवण असायची. आणि घरच्या गणपतीबद्दल म्हणायचं तर शाळेमधला माझा ग्रुप, एक शाळेचा ग्रुप आहे. गणपती जवळ आला ना की मला नाही वाटत की ते आधीचे एक 8-10 दिवस माझे मित्रमैत्रिणी त्यांच्या घरी त्यांच्या आईवडिलांना लाभत असतील, कारण ऑफिसमधून ते जवळजवळ आमच्याच घरी असतात, कारण मखर करायचं, मजा करायची आणि काहीतरी क्रिएटिव्ह छान करायचं. सो ती खूप छान गोष्ट असते की त्यानिमित्ताने आता करिअर सुरू झाल्यानंतर शाळा कॉलेज संपल्यावर ना आपण भेटत नाही, मग ते 4 महिन्यानंतरचं एकदा भेटणं पण पुढचे 4 महिने छान घालवण्यासाठी पुरतं. तर तसं ते गणपतीचं निमित्त, त्यामुळे ती गणपती म्हटल्यावर अशा म्हणजे मोदक, नैवेद्य हे सगळं झालंच, पण ह्याच्या व्यतिरिक्तच्या ह्या खूप मोलाच्या आठवणी आहेत मला वाटतं. चला आपल्या जान्हवीला काहीतरी आठवलं हे नशीब. आपण सासूबाईंना विचारूया. माझी ॲक्च्युली गणपतीशी रिलेटेड आठवण म्हणजे घरात गणपती नसतो, पण गणपतीचे दौरे म्हणजे राष्ट्रसेवा दल कलापथकाचे कार्यक्रम आम्ही करत असू माझ्या लहानपणी शाळेत असताना वगैरे. आणि गणपतीमध्ये साखर कारखान्यांच्या सगळ्या जे काय नगर जिल्ह्यात बरेचसे साखर कारखाने, तिथे कार्यक्रम करायला आम्ही जात असू. ते पावसात दौरे, चिखलाचा राळा सगळा आणि ओपन एअर कार्यक्रम असतात ना गणपतीत सगळे, त्यामुळे हजारो माणसं आलेली, त्यांच्याशी रिलेट करण्याचा प्रयत्न एवढ्या मोठ्या संख्येच्या ऑडियन्स समोर. एरवी अशी सवय संधी नाही मिळत आपल्याला कधी, तर तो एक वेगळा अनुभव होता माझ्यासाठी. क्या बात आहे. पौर्णिमाताई? लहानपणापासून गणपती बाप्पा माझा फेवरेट देव आहे. बहुतेक सगळ्यांचा का असावा. म्हणजे का असं? मला मोदक वगैरे कुटकुटीत देव आहे ना. तो दिसायला जसा कुटकुटीत देव आवडायचा मला. आणि माझ्या मामाकडे गणपती 1.5 दिवसाचाच पण असायचा. आणि तेव्हा कशा आम्ही लहान असल्यामुळे आम्ही धमाल करायचो, मखर वगैरे सजवायचो आदल्या दिवशी जाऊन. आणि रोज मामी छान जेवण करायची, मोदकपासनं पुरणपोळ्यांपासनं सगळं असं सुंदर जेवण. आणि मुख्य म्हणजे मी तिच्याकडे कांद्याची आमटी खायला जायचे. इतकी सुरेख ती आमटी माझी मामी बनवायची, ते मला फार जास्त गणपती मी थोडंसं इंटरप्ट करते. पौर्णिमाताईशी बोलताना खाण्याचा विषय निघाला नाही तर नवल खूप जमेल, कारण तुला पण आवडतं खायला. व्हेरी गुड. लहानपणापासून बाप्पाला फॉलो बघ कसं केलंय. बाप्पासारखी गुटगुटी रे. हरकत नाही, आपण फार जेवणाकडे वळतोय. मी आता मनोज दादांना विचारतो. मनोज दादा? माझे लहानपणचे दिवस, लहानपण सगळं गेलं रत्नागिरीच्या टिळकाळीमध्ये. अच्छा. आमचे गणेशोत्सवाचे दिवस साधारण दहीहंडी पासून सुरुवात व्हायची. अच्छा. कारण त्या दहीहंडीला तिथे वाळू पसरलेली असायची. मग त्या वाळूचे किल्ले बनवणं, मग हळूहळू नाटकं बसवायला सुरुवात व्हायची, लहान मुलांची नाटकं वगैरे. आणि मस्त निवांत लाईफ होतं. आळीतल्या सगळ्या घरांचे दरवाजे उघडे असायचे, मनाचे दरवाजे उघडे असायचे. त्यामुळे कोणाच्याही घरात जावं, खावं, प्यावं, नाटकासाठी ही वस्तू हवी आहे, तुमच्याकडचं हे हवं आहे, तुमच्याकडचं ते हवं आहे, तर ते उचलून आणायचं आणि बिंदास परफॉर्म करायचं. म्हणजे असं काही आजच्यासारखं एक बंदिस्तपणा लाईफमध्ये आलेला नव्हता, मोकळं ढाकळं होतं आणि खूप मजा असायची. आणि मी स्वतःला नशीबवान समजतो की अशी एक उत्सवी परंपरा असलेल्या सांस्कृतिक वातावरणामध्ये मला वाढायला मिळालं. म्हणजे टिळकाईचा उत्सव आता यंदा 89वं वर्ष साजरं करतोय. क्या बात आहे. मी तुमच्याकडे वळतो. तुमची ना मला थोडी प्रेक्षकांप्रमाणेच मला पण थोडी भीती वाटते. नाही वैभव. गणपतीच्या तुमच्या आठवणी? गणेशोत्सव म्हटल्यानंतर मला माझं बालपण 101% इतकं छान आठवतंय की व्यक्तिमत्व विकास जो काही माझा झालाय किंवा आपण एक माणूस म्हणून घडण्यासाठी गणेशोत्सवाचा माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आणि मोठा वाटा आहे. लहानपणापासून एक असा लकडा असायचा, आई अगं आपल्याकडे गणपती नाही आणता येणार. पण लहान असताना ह्या माझ्या हट्टाला काही कोणी पुरे पडणारं नव्हतं. नाही ते आपलं काम नाही आहे, ते फार कठीण असतं. गणपती घरात आणणं आणि बसवणं म्हणजे आपल्या घरचा एक आहे. त्यामुळे नकळत काय व्हायला लागलं, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ जे माझ्या मूळ ताडदेवचं, ते तिथला जो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे, त्या मंडळात मी माझ्या आठवणीप्रमाणे मी इयत्ता 3री-4थीत वगैरे असेल तेव्हापासनं मी त्या मंडळाची कार्यकर्ती म्हणून वावरायला लागले. यू वोंट बिलीव्ह. म्हणजे तुमच्यातले नेतृत्व गुण किंवा जी काही कलेची आवड तर ती सगळी तिकडे जोपासली गेली. कारण त्या दरम्यान फक्त ऐतिहासिक नाटकं व्हायची आणि जमल्यास मला असं आठवतं की दर 3-4 वर्षांनी एखाद दुसरा सिनेमा असायचा वगैरे, आणि तोही पारसमणी वगैरे असा. नाटकं मात्र न विसरता मी बघायला जायचे.
मला माहित नाही, मी नंतर नाटकांमध्ये जी काही इन्व्हॉल्वमेंट माझी झाली ती त्यामुळे असेल की कशी असेल, बट समवॉट त्या गोष्टींचा इम्पॅक्ट आयुष्यावर एवढा झाला की नेतृत्व गुण येण्यासाठी म्हणून अशी कुठली तरी ॲक्टिव्हिटी गरजेची आहे, ज्याचा गणेशोत्सव हा माझ्या दृष्टीने एक पाया होता. आशाताई, तुमचं हे रूप पहिल्यांदा प्रेक्षकांनी बघितलं. हो, मग मी काय पण करू? माझी आणखीन भीती काही थोडी वेगळं कमी करून झाली आहे. दाखवू का? चिडून माझी दाखवू भीती का? थोडी कमी झाली आहे, तुमची पण झाली असणार. पण सचिनकडे वळूया. सचिन, माझ्या आईच्या बाबांकडे गणपती यायचा, म्हणजे आता ते नाही आहेत त्यामुळे आता येत नाही गणपती. तर ते खारला राहायचे. माझा मामा अजूनही तिकडे राहतो, BMC क्वार्टर्स आहेत तिकडे लिंक रोडला. तर आम्ही सगळे लहानपणी तिकडे जायचो. मग तिकडच्या एकांकिका किंवा वन ॲक्ट प्ले, डान्स, ह्या सगळ्या गोष्टी तिकडनं सुरू झाल्यात, बाप्पामुळे सुरू झाल्यात. आणि बाप्पा कलेचा आराध्य दैवत आहेच, त्यामुळे जगातली प्रत्येक कला त्याच्यापासून सुरू होते आणि त्याच्या पायाशी येऊन संपते. सो ही जी काही सुरुवात आत्ता झालेली आहे ती त्याच्यामुळेच झालेली आहे. क्या बात. आपल्या कलाकारांकडून आपण त्यांच्या आठवणी ऐकल्यात. आठवणींमधून एक लक्षात येतं की जुन्या गोष्टी जातात, नवीन गोष्टी येतात. फॉर एक्झाम्पल ब्लॅक अँड व्हाईट TV गेला, आता LED, प्लाझ्मा हे सगळे आलेत. रेडिओ कुठेतरी हरवून गेला. पण गोखले आणि सहस्त्रबुद्धे परिवार, त्यांची एक खासियत आहे, ते सारखे रेडिओ ऐकत असतात. त्यामुळे आपल्याला एक माहिती आहे की हे कानसेन आहेत. म्हणून माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपण एक खेळ खेळूया. आपण त्यांना एक धून ऐकूया आणि बघूया त्यांना ती धून ओळखता येते का नाही. रेडी? आपण सुरुवात करूया गोखले परिवारांकडून. आणि नुसतं ओळखायचं नाही बरं का, ते गायचं पण. ठीक आहे? गायला आम्ही आमच्याकडे एक माणूस ठेवलेला आहे. ठेवलाय पौर्णिमा, ओके.